नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत उपघटक 30 परिमिती स्वाध्याय 30.1. प्रश्न पहिला, पुढे दिलेल्या आकृतीची परिमिती किती? आपल्याला आकृती दिलेली आहे, या आकृतीची आपल्याला परिमिती मोजायची आहे. मित्रांनो, परिमिती म्हणजे काय? बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. मग आता ही आकृती त्रिकोणाची आहे का? नाही. चौकोनाची आहे का? नाही. आकृतीला किती बाजू आहेत? 1 2 3 4 आणि 5. ही आकृती आहे पंचकोनाची, 5 बाजू आहेत. मग आता सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे आकृतीची परिमिती. 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, 9 आणि 2 11, 11 आणि 3.5 म्हणजे 12 13 14, 14.5. सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज आहे 14.5. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 14.5. मित्रांनो, फक्त कडेची जी लांबी आहे तिची बेरीज करा म्हणजे आपल्याला मिळेल दिलेल्या आकृतीची परिमिती. प्रश्न नंबर 2, दिलेल्या आकृतीतील प्रत्येक चौरसाची बाजू 1.5 सेमी असल्यास त्या आकृतीची परिमिती किती? मित्रांनो, या आकृतीची आपल्याला परिमिती मोजायची आहे. या चौरसाची प्रत्येक बाजू 1.5 आहे. 1.5 सेमी, ही बाजू 1.5 सेमी, ही बाजू 1.5 सेमी, ही बाजू 1.5 सेमी आणि ही चौथी बाजू सुद्धा 1.5 सेमी लांबीची आहे. तर मित्रांनो, या पूर्ण आकृतीची परिमिती म्हणजे काय? सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे आपल्याला दिलेल्या आकृतीची परिमिती काढता येईल. तर आता अशा एकूण 1.5 सेमी लांबीच्या किती बाजू आहेत? तर मित्रांनो, आपण या ठिकाणाहून सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 आणि मित्रांनो 24. 1.5 सेमी लांबीच्या एकूण 24 बाजू आहेत. म्हणजे 24 गुणिले 1.5. आता दशांश चिन्हाचा विचार करू नका, अगोदर गुणाकार करा. 5 चोक 20, हातचे आले 2, 5 दुणे 10 आणि 2 12. त्यानंतर दशकाचा 0, 1 ने 4 ला गुणलं, 1 चोक 4, 1 दुणे 2 करणार बेरीज 0, 4 आणि 2 6, 2 आणि 1 3. तर मित्रांनो, एका अंकानंतर दशांश चिन्ह आहे म्हणून या ठिकाणी 0 नंतर आपण दशांश चिन्ह लिहिलं. आपलं उत्तर आलं मित्रांनो 36 सेमी. बघा, दिलेल्या आकृतीची परिमिती आहे 36 सेमी. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 3, एका आयताची व एका चौरसाची परिमिती समान आहे. आयताची परिमिती 80 सेमी असल्यास चौरसाच्या प्रत्येक बाजूची लांबी किती असेल? सोपा प्रश्न आहे. आयताची परिमिती आणि चौरसाची परिमिती सारखी आहे. आयत म्हटलं की समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात, चौरस म्हटलं की चारही बाजू समान लांबीच्या असतात. आयताची परिमिती आहे 80 सेमी, तेवढीच परिमिती चौरसाची आहे. म्हणजे आयताच्या बाजूंच्या लांबीची बेरीज आहे 80 सेमी, चौरसाच्या बाजूंच्या लांबीची बेरीज आहे 80 सेमी. मग आता मित्रांनो, आपल्याला प्रश्न विचारले चौरसाची प्रत्येक बाजू किती लांबीची असेल? तर चौरसाच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज आहे 80. आपल्याला एका बाजूची लांबी शोधायची आहे. म्हणजे 80 भागिले जर आपण मित्रांनो 4 केलं तर 4 दुणे 8, 4 0 0. म्हणजे एका बाजूची लांबी आहे 20 सेमी, 20 सेमी, 20 सेमी आणि 20 सेमी म्हणजे 20 चोक 80 सेमी. म्हणजे प्रत्येक बाजूची लांबी आहे 20 सेमी. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 20 सेमी. प्रश्न नंबर 4, पुढील आकृतीतील प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ 1 चौरस सेमी असल्यास आकृतीची परिमिती काढा. मित्रांनो, हा एक चौरस आहे आणि या चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे 1 चौरस सेमी. आता चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू गुणिले बाजू. मग मित्रांनो, 1 चौरस सेमी उत्तर कधी येणार आहे? तर बाजू 1 सेमी असेल त्यावेळेला. म्हणजे 1 गुणिले 1 उत्तर येणार आहे 1च. 1 चौरस सेमी म्हणजे मित्रांनो प्रत्येक बाजू, या चौरसाची प्रत्येक बाजू असणार आहे 1 सेमी. तर आपल्याला या आकृतीची परिमिती काढायची आहे. मित्रांनो, आकृती कोणतीही असू द्या, बंदिस्त असलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे दिलेल्या आकृतीची परिमिती. मग आता या आकृतीची आपण परिमिती काढणार आहोत. म्हणजे या आकृतीच्या कडेची लांबी आपण मोजणार आहोत. प्रत्येक एका चौरसाची एक बाजू आहे 1 सेमी. मग आता 1 सेमी, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि 22. मित्रांनो, या आकृतीची परिमिती आहे 22 सेमी. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 22 सेमी. प्रश्न नंबर 5, सोबतच्या त्रिकोणाची परिमिती 35 सेमी आहे तर त्याच्या समान बाजूंची
प्रत्येकी लांबी किती? मित्रांनो, आपल्याला त्रिकोण दिलेला आहे. त्रिकोण म्हटलं की तिन्ही बाजूंनी बंदिस्त असलेली आकृती म्हणजे त्रिकोण. या त्रिकोणाची परिमिती म्हणजे सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे तीनही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्रिकोणाची परिमिती. आपल्याला त्रिकोणाची परिमिती दिलेली आहे 35 सेमी. दोन बाजू समान आहेत आणि एक बाजू आहे मित्रांनो 5 सेमी. ही बाजू आहे 5 सेमी आणि दुसऱ्या राहिलेल्या दोन बाजू आहेत समान लांबीच्या. मग मित्रांनो 35 मधून जर आपण 5 कमी केले तर खाली किती राहणार? 30 सेमी. ज्या दोन बाजू आहेत ज्या समान लांबीच्या आहेत, ज्यांची लांबी आहे 30 सेमी, मग मित्रांनो 30च्या अर्धे जर आपण केले तर किती होणार? 15. म्हणजे हे असेल 15 आणि हे 15. दोन बाजू 15-15 सेमीच्या म्हणजे 30 सेमी आणि तिसरी बाजू 5 सेमी. आपला प्रश्न आहे प्रत्येक बाजूची लांबी किती? तर समान बाजूंची प्रत्येकी लांबी आहे 15 सेमी म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 6. दिलेल्या आकृतीच्या प्रत्येक बाजूची लांबी 6 सेमी असेल तर त्या आकृतीची परिमिती किती? मित्रांनो, या आकृतीची आपल्याला परिमिती शोधायची आहे. सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज, बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे दिलेल्या आकृतीची परिमिती. बाजू एकूण किती आहेत? तर 1 2 3 4 आणि मित्रांनो एकूण बाजू आहेत 5 आणि प्रत्येक बाजूची लांबी आहे 6 सेमी म्हणजे 6 गुणिले जर आपण 5 केलं तर 6 पंचे 30 सेमी असेल दिलेल्या आकृतीची परिमिती. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 30 सेमी. प्रश्न नंबर 7. बाजूंची लांबी 3 सेमी असलेल्या चौरसाच्या एका कोपऱ्यातील 1 सेमी बाजू असलेला चौरस कापून घेतला तर मूळ चौरसाची परिमिती व राहिलेल्या आकाराची परिमिती यामधील फरक किती असेल? मित्रांनो, 3 सेमी लांबी असलेल्या चौरसाच्या एका कोपऱ्यातील 1 सेमी चौरस कापून घेतला. बघा आता हा चौरस आहे मित्रांनो. या चौरसाची एक बाजू आहे 3 सेमी लांबीची. तर मित्रांनो हा जो चौरस आहे या चौरसाची आपण परिमिती काढून घेऊया. सुरुवातीला परिमिती म्हणजे सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. चौरस म्हटलं की चारही बाजू समान लांबीच्या म्हणजे ही बाजू 3 सेमी, प्रत्येक बाजू 3 सेमीची आहे मूळ चौरसाची. मग आता या चौरसाची परिमिती किती आहे? तर बाजू आहे 4 आणि बाजूची लांबी आहे 3 सेमी म्हणजे 4 त्रिक 12 सेमी. मित्रांनो या चौरसाची परिमिती मिळाली आपल्याला 12 सेमी. आता काय केले? 1 सेमी बाजू असलेला एक चौरस कापून घेतला. म्हणजे मित्रांनो थोडक्यात हा 1 सेमी बाजू असलेला एक चौरस काय केला आपण? कापून घेतला. म्हणजे थोडक्यात आता 1 सेमी बाजू असलेला एक चौरस मी काय करतो? बाजूला काढून ठेवतो. मग आता 1 सेमी बाजू असलेला एक चौरस कापून घेतला म्हणजे मित्रांनो खाली या पद्धतीने ही आकृती राहिलेली आहे. मग आता आपल्याला राहिलेल्या चौरसाची किंवा राहिलेल्या आकाराची परिमिती शोधायची आहे. आता राहिलेला चौरस नाहीये तर राहिलेला जो आकार आहे या बंदिस्त आकृतीची आपल्याला परिमिती शोधायची आहे. मित्रांनो एक बाजू आहे 2 सेमी, त्यानंतर ही बाजू 3 सेमी, 3 सेमी, त्यानंतर 2 सेमी आणि त्यानंतर 1 आणि 1, 1 आणि 1. म्हणजे बघा 2 आणि 3 5, 5 आणि 3 8, 9 10 11 आणि 12. म्हणजे मित्रांनो राहिलेल्या आकृतीची परिमिती सुद्धा किती आहे? 12 सेमीच आहे. म्हणजे मित्रांनो 12 मधून जर 12 आपण वजा केले तर उत्तर आलं या ठिकाणी 0 सेमी. आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. राहिलेल्या आकाराची परिमिती यामधील फरक किती असेल तर मित्रांनो फरक आहे 0 सेमी. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 0 सेमी. प्रश्न नंबर 8. 8 सेमी लांबी व 4 सेमी रुंदी असणारा एक आयत व 4 सेमी बाजू असणारा एक चौरस एकमेकांना जोडून ठेवले तर तयार होणाऱ्या नवीन आकृतीची परिमिती किती असेल? प्रश्न सोपा आहे. 8 सेमी लांबी आणि 4 सेमी रुंदी असणारा एक आयत आहे मित्रांनो आणि या आयताला आणखी जोडून 4 सेमी बाजू असलेला एक चौरस आपण एकमेकांना जोडून ठेवले तर आपल्याला या आकृतीची परिमिती शोधायची आहे. मित्रांनो आयत म्हटलं की समोरासमोरच्या बाजू सारख्या. ही बाजू 8 सेमी आहे, समोरची बाजू 8 सेमी. त्यानंतर या आयताची रुंदी आहे 4 सेमी म्हणजे ही बाजू 4 सेमी, समोरची बाजू सुद्धा 4 सेमी. मग आता या आयताला जोडून एक चौरस या ठिकाणी जोडलेला आहे. चौरसाची प्रत्येक बाजू आहे मित्रांनो 4 सेमी.
तर दिलेल्या आकृतीची आपल्याला परिमिती काढायची आहे, सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. मग आता तयार होणारी आकृती आयताचीच आहे. आयत म्हटलं की समोरासमोरच्या बाजू सारख्या. मग 8 आणि 4 12 म्हणजे आपल्याला लांबी मिळाली 12 सेमी आणि रुंदी आहे 4 सेमी. आयताच्या परिमिती काढण्याचं सूत्र आहे 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. मग आता 2 गुणिले लांबी किती आहे 8 आणि 4 12 सेमी अधिक 2 गुणिले रुंदी म्हणजे 2 गुणिले रुंदी आहे 4 सेमी. आता या ठिकाणी आपण सोडूया 12 दुणे 24 अधिक 4 दुणे 8 यांची जर बेरीज केली तर मित्रांनो 32 सेमी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 32 सेमी. म्हणजे नवीन आकृतीची परिमिती असेल 32 सेमी. 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 9. एक तार वाकून तिच्यापासून एक त्रिकोण असा तयार केला की त्याच्या 2 बाजूंची लांबी समान असेल व तिसऱ्या बाजूची लांबी त्याच्या निम्मी असेल. समान बाजूंची लांबी प्रत्येकी 4.8 सेमी असल्यास त्या त्रिकोणाची परिमिती किती असेल? मित्रांनो, एक तार वाकवली, त्या तारेपासून असा त्रिकोण तयार केलेला आहे की 2 बाजू समान लांबीच्या आहेत आणि तिसरी बाजू काय आहे तर ज्या समान बाजू आहेत त्याच्या निम्मी. म्हणजे 2 समान बाजू आहे 4.8 सेमी 4.8 सेमी. मग तिसरी बाजू किती आहे तर या समान बाजूच्या निम्मी म्हणजे 4.8च्या निम्मे किती होणार तर मित्रांनो 2.4. आपल्याला प्रश्न विचारलाय त्रिकोणाची परिमिती किती असेल? त्रिकोणाची परिमिती म्हणजे तीनही बाजूंच्या लांबीची बेरीज. मित्रांनो 4.8 अधिक 4.8 अधिक 2.4 8 दुणे 16 आणि 4 20 हातचे आले 2 दशांश चिन्ह 4 दुणे 8 9 10 11 12 12 सेमी 12 दशांश चिन्ह 0 म्हणजे 12 सेमी आपलं उत्तर आहे. त्रिकोणाची परिमिती असेल 12 सेमी. 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 10. एका समभुज त्रिकोणाची बाजू 10 सेमी आहे. त्या त्रिकोणाच्या परिमिती इतक्या परिमितीचा चौरस काढल्यास चौरसाची बाजू किती? प्रश्न सोपा आहे. एक समभुज त्रिकोण त्याची बाजू आहे 10 सेमी. समभुज त्रिकोण म्हणजे तीनही बाजू समान लांबीच्या. एक बाजू आहे 10 सेमी. पुढे काय म्हटले? त्या त्रिकोणाची जेवढी परिमिती आहे त्या परिमिती एवढा परिमितीचा चौरस काढायचा. आणखी एक चौरस काढायचा ज्या चौरसाची परिमिती सुद्धा किती असेल मित्रांनो? त्रिकोणाचे तीनही बाजूंची जेवढी लांबी असेल तेवढीच लांबी त्या चौरसाची असेल. म्हणजे त्रिकोणाची परिमिती आणि चौरसाची परिमिती मित्रांनो सारखी असणार आहे. आपल्याला प्रश्न विचारलाय तर चौरसाची बाजू किती असेल? स्वाध्याय नंबर 30.1 प्रश्न नंबर 10 या स्वाध्यायातला हा शेवटचा प्रश्न आहे आणि या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. या ठिकाणी हा व्यवसाय संपलेला आहे. त्यानंतर पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.